आजची बातमी मला धक्का देऊन जाणार आहे. महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांचं जे हे अकाली मृत्यू त्यांचा झालेला आहे, अपघाती निधन झालेलं आहे. तुम्हाला सर्वांनाच ही बातमी मिळाली असेलच. कारण अजितदादा हे एकमेव असं नेतृत्व होतं की ज्यांच्या वागण्यात स्पष्टता होती. कधीच ते दुतोंडी स्वभावाने वागले नाहीत आणि म्हणूनच तळागाळातल्या लोकांसोबत त्यांचे जे संबंध होते ते खूप एकनिष्ठ होते आणि त्यांच्या बोलण्यात ना हो आणि नाही एवढी स्पष्टता होती. त्यांनी कधीच जाती धर्मावर राजकारण केलं नाही आणि त्यांचं फक्त एकच समीकरण होतं, महाराष्ट्राची प्रगती. त्यांचे समीकरण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी स्पष्ट होते. आज विरोधी पक्षातले नेते सुद्धा त्यांच्याविषयी बोलताना खूप चांगला आदर व्यक्त करतात. आणि असे अजितदादांची ही घटना समजल्यानंतर सुद्धा विश्वास बसत नाही. आणि आज कार्यकर्ते असतील, बारामतीतला झंझावात ढाण्या वाघ जो निघून गेलाय त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा आक्रोश न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघवला जात नाही आपल्याकडे. सो अजितदादांनी जे काही केलंय, जे काही कमवलंय त्याच्या पलीकडं शरद पवारांनी एकच व्यक्ती घडवला, पण असा व्यक्ती घडवला जो संपूर्ण महाराष्ट्राला पुरून पुरणारा ठरला. आणि आज अजितदादा आपल्यातनं अचानक एक्झिट घेत आहेत आणि त्या गोष्टीला खरंच विश्वास बसत नाही. सो अजितदादा, तुम्ही महाराष्ट्रासाठी, बारामतीसाठी, लोकांसाठी, तळागाळातल्या सामान्य माणसांसाठी जे काही केलंय त्यासाठी खरंच धन्यवाद आणि तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.